लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये नेमकं कोणाकोणाला देणार आहे आणि किती तारखेला देणार आहे। आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांनी प्रश्न विचारला की सप्टेंबर महिना आता सुरू झालाय आणि सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तुम्ही दिलेले अजून पण नाहीत, तर ते तुम्ही कधी देणार आहे। तर याची तारीख सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी पत्रकारांना बोलताना सांगितले आहे। तसेच कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हा सप्टेंबर महिन्याचा हप्ता देणार हे सुद्धा त्यांनी आता सांगितलं आहे। त्यामुळे तुम्ही जर सप्टेंबर महिन्याच्या 1500 रुपयांची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी 4 प्रश्न विचारले, ते म्हणजे तुम्ही ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे टोटल 3000 रुपये देणार बोलला होता आणि अचानक फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये का पाठवला आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे का पाठवले नाही। लाडक्या बहिणी तुमच्यावर खूप नाराज झाले आहेत। आता त्यामुळे तुम्ही आता या ठिकाणी त्यातच एक अपात्र मोहीम सुद्धा सुरू केल्याचं बातम्या या ठिकाणी समोर आल्या आहे। त्यामुळे लाडक्या बहिणी तुम्हाला अजिबात परत निवडून देणार नाहीत। तुम्ही असं अजिबात करू नका, लाडक्या बहिणीवर अन्याय होऊ देऊ नका असं पत्रकारांनी बोलताना आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना हा प्रश्न विचारला। त्यावेळी एकनाथ शिंदे साहेब नेमकं काय म्हणाले तुम्ही आता या ठिकाणी नक्की ऐकायचं आहे। आता बघा, पत्रकारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना पहिला प्रश्न विचारला गेला, ते म्हणजे लाडक्या बहिणींना अपात्र केला जाणार आहे का। यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हणाले तुम्ही आता या ठिकाणी नक्की ऐकायचं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी आता स्पष्टपणे लाडक्या बहिणींना सांगितलं आहे, ज्या खरंच गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत त्यांना जोपर्यंत मी आहे म्हणजे जोपर्यंत एकनाथ शिंदे साहेब आहे तोपर्यंत कोणी सुद्धा अपात्र त्या ठिकाणी करणार नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने हप्ता घेत आहेत त्यांना आम्ही अपात्र करण्याचं ठरवलं आहे। म्हणून त्यांनी 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना आम्ही अपात्र केलं असल्याचं त्यांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना सांगितले। तसेच त्यांनी सप्टेंबर महिन्याच्या त्या ठिकाणी आता 15वा हप्ता कोणत्या तारखेला त्या ठिकाणी देणार आहे त्या ठिकाणी स्पष्टपणे याची तारीख देखील त्यांनी आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण तुम्ही अनेक व्हिडिओ रोज पाहत असता। त्यामध्ये सांगितलं जात असतं की बहिणींना आज 1500 रुपये येतील, उद्या 1500 रुपये येतील, परंतु फिक्स तारीख कोणी सुद्धा सांगत नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना पत्रकारांनी डायरेक्ट विचारलं की तुम्ही आता सप्टेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता नेमकं कधी सोडणार आहे आणि कोणत्या तारखेला सोडणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणती तारीख या ठिकाणी सांगण्यात आल्या तुम्ही 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी आता पाहायचं आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 4 ते 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। कारण प्रत्येक जिल्ह्यातून लाडक्या बहिणींच्या आता तक्रार येऊ लागल्या की आम्हाला ऑगस्ट महिन्याचे पैसे अजून आले नाहीत, जुलै महिन्याचे 1500 रुपये अजून आले नाहीत, मग तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे पैसे येतील का आणि आले तर किती तारखेला येतील याची तारीख देखील आता एकनाथ शिंदे साहेबांनी आत्ताच या ठिकाणी आता तुमच्या लाडक्या बहिणींच्या वाट बघणाऱ्या सर्व लाडक्या बहिणींना सांगून टाकले आहे। आता बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणी भरपूर चुका करत आहेत। ते म्हणजे काही लाडक्या बहिणींनी त्यांचा आधार कार्डवरील जो पत्ता आहे तर तो चुकीचा या ठिकाणी दिलाय। त्यामुळे महिला व बालविकास खात्याला या ठिकाणी थोडा प्रॉब्लेम वाटलाय। लाडक्या बहिणी चुकीच्या मार्गाने लाभ घेत असल्याचं संशय आलाय। आता बघा, या ठिकाणी महिला व बालविकास खात्याकडून आता लाडक्या बहिणींची चौकशी या ठिकाणी आता केली जात असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। महिला व बालविकास खात्याचे काही अधिकारी वर्ग आणि अंगणवाडी सेविका ज्यावेळी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून चौकशी करायला लाडक्या बहिणींच्या घरला गेल्या त्यावेळी त्या आधार कार्डवरील पत्त्यावर त्या ठिकाणी हे सर्व अधिकारी अंगणवाडी सेविका लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरील पत्त्यावर घरी गेल्या होत्या।
त्यामुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणी त्या ठिकाणी पत्त्यावरत्या राहत नसल्याचे आता उघडकीस आले। त्यामुळे जवळपास 1,20,000 लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता या ठिकाणी घेण्यासाठी अपात्र ठरल्या होत्या असं स्पष्टपणे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आणि ही तक्रार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे गेली होती। त्यांनी स्पष्टपणे सांगून टाकले की ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना आता एक विनंती अर्ज करायचा आहे। तो विनंती अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला पुढे आम्ही या ठिकाणी सांगणार आहे। जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा एक जरी मागचा हप्ता तटलेला असेल किंवा आला नसेल, जसे की जुलै ऑगस्ट मागचा जानेवारी फेब्रुवारी कधीचा पण मागचा हप्ता एक जरी थांबलेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला विनंती अर्ज करून द्यायचा आहे। हा विनंती अर्ज कशा प्रकारे तुम्हाला करायचा आहे आणि मागचे हप्ते तुम्हाला कशा प्रकारे घेता येईल याची सुद्धा प्रोसेस आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी आता सांगणार आहे। तसेच तुम्ही हे कधीच विसरू नका की कोणत्या तारखेला 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता देण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी तारीख सांगितल्या। ही तारीख ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण ही तारीख अत्यंत महत्त्वाची आहे। तारीख पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, कारण त्यांनी आता फिक्स ठामपणे आता एकनाथ शिंदे साहेबांनी तारीख सांगितल्या की याच तारखेला आता एकनाथ शिंदे साहेबांनी सप्टेंबरचा 15वा हप्ता आम्ही सोडणार आहोत असं त्यांनी सांगितलंय। एकनाथ शिंदे साहेब जे बोलतात तर ते 100% खरं असतं। त्यांनी तारीख सांगितली म्हणजे त्या तारखेला फिक्स 1500 रुपये येत असतात। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या लाडक्या बहिणीचा प्रकार या ठिकाणी आता अपात्र केला जाणार आहे। यामध्ये जवळपास 2,27,000 लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळते। त्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी सोडला जाणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींचा पुढचा प्रकार आहे ते म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। आता एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना काढली आहे। श्रीमंत महिलांसाठी अजिबात या योजनेचा फायदा या ठिकाणी घेऊ नये आणि दिला पण जाणार नाही। यामध्ये उत्पन्नाचा दाखला लाडक्या बहिणींना द्यावा लागला होता। त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं देखील होतं की तुमचं उत्पन्न 2.5 लाख रुपयापेक्षा 1 रुपया जरी वर गेलेलं असेल तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तुम्हाला कायमचं या ठिकाणी बाहेर काढण्यात येईल, वगळण्यात येईल। आणि काय झालंय, या श्रीमंत महिला होत्या त्यांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरून आता वर्षभर झालं लाभ घेतले होत्या। त्यांचं उत्पन्न 5 लाख ते 10 लाख रुपयांच्या वरती असून सुद्धा ते या योजनेचा लाभ आतापर्यंत घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे ज्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी होत्या त्यांच्या पोटावर त्या ठिकाणी पाय पडलेला होता। त्यांच्या 1500 रुपये जे मिळत होतं त्यावर गदा सुद्धा आलेला होता। आणि सर्वांची चौकशी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे। त्यामुळे यामध्ये जवळपास 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र केल्याचं या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगण्यात आलं आहे। मग आता उत्पन्न तुमचं नेमकं चेक केल्यानंतर जर तुमचं उत्पन्न जास्त आहे परंतु लाडक्या बहिणींनो लक्षात ठेवा मागच्या महिन्यामध्ये 1500 रुपये मिळावेत यासाठी काहींनी खोटी कागदपत्रे काढून सरकारला त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळालंय। बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या माध्यमातून सरकारला खोटी कागदपत्रे सादर करून गेल्या वर्षापासून लाभ या ठिकाणी घेत असल्याचं सरकारच्या माध्यमातून उघडकीस आल्याने लाडक्या बहिणींना डायरेक्ट योजनेच्या माध्यमातून बाद केल्याचं आता शिंदे साहेबांनी स्पष्ट केले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 दिवसांच्या पाठीमागे आठवतंय का बघा बातम्या सगळीकडे पसरलेल्या होत्या, तुमच्या सुद्धा कानावर नक्कीच बातमी आली असणार। ते मध्ये 14,000 ते 15,000 पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा आम्ही लाडक्या बहिणीचा आहोत, महिलाचा आहोत अशा प्रकारे खोटी कागदपत्रे काढून लाडक्या बहिणीची खोटी कागदपत्रे खोटं फोटो काढून त्या ठिकाणी 15,000 पुरुषांनी आता अर्ज भरला होता। आणि गेल्या वर्षभर झालं त्यांनी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये लाडक्या बहिणींचं घेतल्याचं या ठिकाणी चौकशीच्या दरम्यान उघडकीस आलंय। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र यादी तयार करणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र करणार नाही। इथून पुढे 5 वर्षापर्यंत आम्ही आहे असा लाभ त्या ठिकाणी देणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। परंतु त्या ठिकाणी अचानक चौकशीच्या दरम्यान 15,000 पुरुषांनीच लाडकी बहीण योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेतला असल्याचं सरकारला त्या ठिकाणी आता सापडलं आहे।
त्यामुळे सरकारने जवळपास त्या ठिकाणी 2 लाखांच्या वरती लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचं या ठिकाणी ठरवल्याचं पाहायला मिळतंय। आता या ठिकाणी या पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याने 251 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींची कसून चौकशी या ठिकाणी गेल्या महिन्यापासून करण्यात येत आहे। मग आता या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी अपात्र झालेत किंवा तुम्हाला मागचा एखादा जरी हप्ता तुम्हाला यायचा राहिला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे, कोणता विनंती अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये समजणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तारखेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता म्हणजे 1500 रुपयांचा हप्ता, सप्टेंबर महिन्याचा 15वा हप्ता नेमकं कोणत्या तारखेला या ठिकाणी येणार आहे याची तारीख सुद्धा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितले आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, आता ज्या लाडक्या बहिणी सप्टेंबर महिन्याच्या वाट बघू लागले आहेत त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले तारीख या तारखेला तुम्ही त्या ठिकाणी तयार राहायचं आहे। तुम्हाला त्या ठिकाणी खरोखर 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे या ठिकाणी आता मिळणार आहेत असं सांगितलंय। मग कोणती जी तारीख आहे ज्या तारखेला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे तर तत्पूर्वी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला सांगितलंय तुमच्याकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, त्यामध्ये तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा आत असेल, तुमच्या आधार कार्डवरील पत्ता जिथे तुम्ही राहताय त्या घरचा असेल तर तुम्ही घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही। पुढील 5 वर्षापर्यंत या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला अजिबात वगळलं जाणार नाही, हा माझा शब्द आहे असं एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे आता ही महत्त्वाची माहिती आता लाडक्या बहिणींसाठी दिल्या। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनंती अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचा आहे। ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही तसेच मागता एखादा जरी हप्ता त्या ठिकाणी तुम्हाला यायचा बाकी राहिला असेल तर ते सुद्धा या ठिकाणी कधी येणार आणि कोणत्या अर्जानुसार तुम्हाला विनंती अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तसेच सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील कोणत्या तारखेला येतील हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलंय। आता बघा विनंती अर्ज करण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडे जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्हाला विनंती अर्ज करायचा आहे, आमचा मागचा हप्ता तटलेला आहे, आम्हाला विनंती अर्ज करण्यासाठी नेमका आम्हाला त्या ठिकाणी काय प्रोसेस करावी लागेल तर सांगायचं आहे। अंगणवाडी सेविकांना हा प्रश्न विचारल्यावर त्यांनी तुम्हाला एक अर्ज देतील आणि तो अर्ज तुम्ही व्यवस्थित मराठीमध्ये भरायचा आहे आणि त्यांच्याजवळ जमा करायचा आहे। नक्कीच तुमचा राहिलेला हप्ता जसं की जुलै ऑगस्टचा हप्ता जर राहिला असेल तर ते सुद्धा जमा होईल। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता कोणत्या तारखेला येईल। बघा एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून सूत्रांकडून महत्त्वाची माहिती मिळाली की तुम्हाला 1 ऑक्टोबर ते 2 ऑक्टोबरच्या दरम्यान आता तुम्हाला सप्टेंबरचे 1500 रुपये मिळण्याची या ठिकाणी शक्यता वर्तवल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।